नमस्कार. कश्यप ऋषींची एक गोष्ट सांगू? एक सती सरोवर नावाचं एक सरोवर होतं आणि ह्या सरोवरामध्ये एक जलोद्भव नावाचा राक्षस राहायचा आणि ह्या राक्षसामुळे हे सगळं पाणी दूषित व्हायचं आणि हा राक्षस आजूबाजूच्या सगळ्या लोकांना खूप त्रास द्यायचा. कश्यप ऋषींनी काय केलं? कश्यप ऋषी त्या सरोवराजवळ गेले, जलोद्भव राक्षसाचा अभ्यास त्यांनी केला आणि आजूबाजूचे जे डोंगर होते की ज्या डोंगरामुळे हा जलाशय तयार झालेला होता, कश्यप ऋषींनी काय केलं, याच्या जवळचा एक डोंगर फोडला आणि हा जो साचलेला जलाशय होता हा प्रवाही केला आणि हा जसाही प्रवाही केला, हे साचलेलं पाणी ज्यावेळेस संपलं त्यावेळेस जलोद्भव नावाचा राक्षसही संपला आणि मग कश्यप ऋषींनी जलोद्भवाच्या भीतीने त्या परिसरामधनं जी लोक स्थलांतरित झाली होती, शेती करणं त्यांचं बंद झालं होतं, त्या सगळ्या लोकांना कश्यप ऋषी परत त्या परिसरामध्ये परत त्या जमिनीवर घेऊन आले आणि तिथे त्यांना पुन्हा प्रस्थापित केलं. याच्यातून काय कळतं? विज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला तर जलोद्भव हा राक्षस नसून एक आजार होता की जो साचलेलं पाणी वापरल्यामुळे लोकांना होत होता. ह्या आजारावर कश्यप ऋषींनी काम केलं, ते साचलेलं पाणी प्रवाही केलं आणि म्हणून कश्यप हे वैज्ञानिक पण होते हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आता अजून एक गमतीदार गोष्ट सांगतो. ह्या पर्वताला मीर असं म्हणतात. कश्यपांनी हा मीर फोडून ती भूमी तयार केली म्हणून ह्या भूमीला नाव पडलं कश्यप मीर, म्हणजे आजचं काश्मीर. आणि ही घटना ज्या ठिकाणी घडली त्याला वराहमूलम असं नाव होतं, ज्याचं आजचं नाव आहे बारामुल्ला. पण हे सगळं आपल्याला समजण्यासाठी, आपल्या ऋषींबद्दलचा अभिमान आपल्यामध्ये जागृत होण्यासाठी म्हणून काही ग्रंथ वाचलेच पाहिजेत ना.